500 रुपये एकूण 2500 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे पत्रिके अभिनंदन सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण याबद्दल पहा. आजचा खेळ अतिशय वेगळा दर्जेदार आहे आणि खूप चांगलं दहीहंडीचा महोत्सव देखील आपण याच ठिकाणी तयार करण्यात आले. मात्र या ठिकाणी जीवनदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा संधी आहे. आता मात्र खेळाडू कोणती 27 ऑगस्टला दहीहंडी उत्तर मुंबई नाही तर मुंबई उपनगर मधील कित्येक नामांकित गोविंदा पदकं या ठिकाणी येणार आहेत. तुर्तास तरी पुन्हा एकदा मैदानावर जाऊया आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये मनीष पाटील जी या ठिकाणी आहेत. मीरा भाईंदरचा आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न केले. ही तिसरी संधी असेल का? बॉल हवेत आहे. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक विक्रांत बॉल खाली येतोय. जजमेंट घेतो. कॅच टिपतोय. 0 फलंदाज अर्षद होत आहेत बाद. या खेळाडूने आपला खूप चांगला नावलौकिक तयार केला. तोच डीएन नगर अर्षद पेंढारी खेळाडू बाद होताना आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज ज्याच्यावर फार मोठी जबाबदारी राहील. कारण या अगोदर आपण योगेशला पाहिलं, बंटी बद्रिके, अमित कोरी आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्राईकला नवीन फलंदाज अजय नवीन फलंदाज या ठिकाणी दीपकजी पाटणेकर साहेब, महेशजी राऊत पायातला चेंडू खोदून काढलाय. दॅट शुड बी टेकन गॉन. अनदर विकेट लॉस. कुणालजी केरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महेशजी राऊत साहेब, त्याप्रमाणे अमरजी शहा या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय. गेले 2 दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पाहतोय. मला आठवतंय विक्रांत तयार. धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार. वंडर बॉय ऑफ मीरा रोड आमिर दाफेदार बनतोय जबाबदार. खेचतोय षटकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 12. एकदा पुढचा चेंडू शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू फ्लॅट. अजून एक सडक पर कडक दिल धडक धडक छक्का. 6वा षटकार. श्रीचा पुरस्कार सुद्धा आमिर दाफेदारच्या नावावर आहे आणि महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन देखील तितकाच चांगला खेळ आमिर दाफेदारचा पाहायला मिळालाय. त्याचमुळे जबाबदारीची जाणीव त्याच्याकडे आहे आणि ती जोर आक्रमण काउंटर अटॅक संधी आहे. कव्हरच्या वरून हा देखील चेंडू सीमा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. 3 चेंडू आणि सलग आमिर दाफेदारच्या वतीनं पाहायला मिळालेले आहेत. खेळाडूंच्या खांद्यावर जर अपेक्षांचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होतात आणि तीच मजबूत खांद्यांची फलंदाजी आमिर दाफेदारची. 2 षटकांचा मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. हवेमध्ये उंच मारलेला फटका. तारामंडल मध्ये चेंडू आहे. मात्र या ठिकाणी संधी निर्माण होणार. विशारद पागारे खेळाडू बाद. मच निडेड विकेट फॉर टीम. त्याच्या खेळामध्ये तो दमखम दिसतोय. त्याच्या खेळामध्ये तो जबाबदारीचा गुण दिसतोय. पण इतर फलंदाजांना सुद्धा ती जाणीव ओळखून खेळावं लागेल. कारण आता हे 2 खेळाडू जे ग्रामीण फॉर्मॅटमध्ये रॉयल स्टर्नर्स साठी खेळत आहेत या दोघांची बॉन्डिंग खूप महत्त्व कॅरी करतायत. ओ दांडीगुल फलंदाज बाद. ज्या फलंदाज पूरी तरह से यू मिस आय डेफिनेटली इट गॉन क्लीन बॉल. देखील आता डगआउटच्या दिशेने आपण चालताना पाहायला मिळतो. आपण आताच नुकताच उल्लेख केला एका पार्टनरशिपची गरज आणि त्याच्यामध्ये हा खेळाडू फार महत्वाचा. चांगला टप्पा, अचूक दिशा, योग्य ऑन साइड आडव्या बॅटनं हा स्ट्रोक सजवलाय. मिड विकेटला 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. या षटकाचा शेवट दमदार. 3 षटकांचा खेळ संपला. रॉयल स्टर्नर्स संघ पोहोचलेला आहे 29वा. ज्यांनी 4 विकेट्स मिळवलेल्या आहेत आणि आपलं स्पेल कंप्लीट केलंय. आता 2 पर्याय अजूनही बाकी आहेत. पाहूया कुठल्या 2 गोलंदाजांना वापरलं जाईल या ठिकाणी. चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजूनही 2 मॅचेस. बॉलर अंकुरच्या विरोधात तगडा प्रहार. बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही झुकणार, माझा खेळ जारी ठेवणार. बाबूच्या वतीने येतोय दमदार षटकार. अंकुर तयार. फुल टॉस बॉल. फटका फसलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये सर्कलच्या आतमध्ये. डीप मधला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल एका धावेचे होते. वाट तरुण बॉल कव्हर करतोय. त्यामुळे नक्कीच पावसाचे आगमन येणं आवश्यक आहे. ओ टिपिकल स्ट्रोक. रिषभ पंत स्टाईल मध्ये मारलेला फटका ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येतोय चौकार. काही स्ट्रोक साठी शब्द अपुरे पडतात. स्ट्रोक स्क्वेअर लेगला खरं तर शुभमने पूर्ण केलेला आहे. तुमचा क्रमांक कुठला आहे त्याला महत्व नाही. तुम्ही कुठल्या क्रमावर कसं खेळताय त्याला महत्व दिलं जाते आणि शुभमचा तो जबाबदारीचा खेळ. In track for over the wicket.
धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले, पुल केलाय बॉल, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत एकच धावेचा मानस या दोन फलंदाजांचा दिसतोय आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपण्याच्या मार्गावर संपलाय. आपण जर निच्चांक पाहिला तर 50 आहे, पण एक जशी चर्चा राजू सरांनी केली होती की पहली गेंद मिस टाइम स्ट्रोक, लेकिन क्या क्लियर होगा? ओ यहाँ पर नसीब का साथ, केबल को लगकर गेंद यहाँ पर नीचे आधी हुई, लेकिन मौका था. ऐकला पुन्हा एकदा. स्लोवर वन, फ्लॅट वन बाउन्स, चेंडू सीमा पार की बाहेर आहे, बघूया. येस, चौकार खणखणीत दणदणीत थॉमस डायच्या बॅट मधून येतोय, डिस्कलीच्या दिशेने आलेला वेलकम बाउंड्री. निश्चितच अर्धशतकांसाठी ओळखला जातो, मोठ्या इनिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मधल्या काळामध्ये निश्चितच फिटनेस त्याचा चांगला नव्हता, स्ट्रगल त्याने केलं. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा या मंचावरती क्रिकेटच्या पटलावरती दाखल झाला आहे. आखूड डब्याचा चेंडू त्यावरती केलेलं अत्यंत सुंदर असा फटका, आक्रमण केलं आणि पलटवार केलं, चौकार बसून नॉन स्ट्राइक. छोटी गेंद पर प्रहार किया, बहुत खूबसूरती के साथ गेंद को भेज दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद 4 रनों के लिए. सुंदर कैच है, जबरदस्त कैच. दानिश को डाइव लगा देना, उसी तरह से इन्होंने डाइव लगाई थी. एक्शन रिप्ले देखें, ऑन साइड पर गेंद को क्लिक करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं था, ज्यादा ऊपर गेंद चली गई थी और ज्यादा एक बार पे दूरी नहीं तय कर पाए, उसके कारण दानिश को मौका मिला, गेंद के नीचे आए और बहुत ही खूबसूरत कैच. बैकफुट पर चले गए, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है, पंख लगा के थी. प्रेशर बन रहा था, जब प्रेशर बढ़ रहा है तब एक बार फिर वो कंट्रीब्यूशन देने का समय होता है और कंट्रीब्यूशन देते हुए थॉमस डायस जो अर्धशतक जड़ने के लिए है फेमस, बहुत फेमस है. अब दबाव गेंदबाज ऑन साइड पर गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल हो रही है, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. थॉमस था राजू, उसके बाद में चौका और मिला मौका, जड़ दिया शानदार चौका. स्कोर इसी के साथ 22 पर पहुंच चुका है, 22. गणेश बारे बबन गुरव टूर्नामेंट के इस बार गैप में खेलते हुए खूबसूरती के साथ, टाइमिंग बहुत ही बढ़िया, क्या बात है. इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉल की तरफ फरार, मिलेंगे रन 4. अगली गेंद इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका है. क्या दूसरे के बारे में मन बना लिया है और थॉमस ने इत्मीनान कमबैक करेंगे. बबन दादा गुरव फिलहाल देखिए ये अच्छा स्ट्रोक, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. अब बारी है बीच मैदान पर बल्लेबाजी करने वाले बिशारत की. डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम. बल्लेबाज बिशारत अपने बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार, बाउंड्री लाइन की तरफ मौजूद है, उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, खूबसूरती के साथ गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में भेज दिया है. छोटा पैक बड़ा धमाका मैदान के अंदर, खूबसूरती के साथ बल्लेबाजी. एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट .in द्वारा. ओवर पिच गेंद मिलेगी या एक बार फिर पाले में गेंद मिलेगी तो बिशारत कहां छोड़ने वाले हैं. इस वक्त बल्लेबाज लय में और गेंदबाज भय में. सुंदर बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. जीतने के लिए 6 रनों की जरूरत है, 12 गेंदों का खिलाना बाकी. दानिश की गेंद और उसके ऊपर देखिए किस तरह से प्रहार किया गया था. युवा खिलाड़ी ताई पैकर्स कप्तान, छोटी गेंद पर प्रहार किया, गेंद को ऑन साइड पर पूल किया, खूबसूरती के साथ. नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजरा देखने लायक होगा. अरे आपके वारे न्यारे कमाल कर रहे मैदान के अंदर बिशारत पगारे. और क्या जबरदस्त सुर और ताल के साथ आज आपने बल्लेबाजी की है. टाई पैकर्स से टीम के कप्तान और उसके साथ रायगढ़. और बिशारत की बात करें तो ये लालबाग के खिलाड़ी है, आज मार मार के बॉल को भी लाल किया है. लालबाग के ये जहाबाज खिलाड़ी बिशारत पगारे, क्या जबरदस्त स्ट्रोक. चले एक बार फिर हम जाते हैं, जिस तरह से आज बल्लेबाजी हुए बिशारत की वो आपके बस्किन पर है, लेकिन टॉस करना बहुत जरूरी. मैन ऑफ द मॅच का आवाज जल्दी, आमच्याकडे वेळ फार कमी आहे. नॉन स्टार चषक 2